ओडिशातील जगन्नाथपुरीच्या रथयात्रेप्रमाणे महाराष्ट्रातही संत तुकारामांची पालखी यात्रा काढली जाते। देहू ते पंढरपूर या 15 दिवसांच्या यात्रेत लाखो भाविक पायी जातात। महाराष्ट्रातील पंढरपूर येथे भगवान श्रीकृष्णाचे प्रसिद्ध मंदिर आहे, ज्यामध्ये ते विठ्ठलाच्या रूपात विराजमान आहेत। येथे दरवर्षी लाखो भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात। यामध्ये 2 अतिशय खास सण आहेत। पहिली पंढरपूरची वारी यात्रा, ज्यामध्ये लाखो भाविक संत तुकाराम आणि संत ज्ञानोबांच्या पादुकांना घेऊन देहू ते पंढरपूर असा 15 दिवसांचा पायी प्रवास करतात। आषाढ शुक्ल एकादशीलाच म्हणजे देवशयनी एकादशीला ही यात्रा पंढरपूरला पोहोचते। दुसरा सण कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजे देवोत्थानी एकादशीला साजरा केला जातो। यावर्षी ही यात्रा 28 जूनपासून सुरू झाली असून 16 जून रोजी आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचेल। कथेनुसार 6व्या शतकात एक महान संत पुंडलिक होता, जो आपल्या आईवडिलांचा परम भक्त होता। शिवाय ते त्यांचे आवडते दैवत म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन होते। एके दिवशी त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण यांची पत्नी देवी रुक्मिणीसह प्रकट झाले। भगवान श्रीकृष्णाने पुंडलिकाला प्रेमाने बोलवले आणि म्हणाले, पुंडलिक, आम्ही तुझा आदरातिथ्य स्वीकारायला आलो आहोत। त्यावेळी पुंडलिक झोपेत वडिलांचे पाय दाबत होता। त्यांच्या विश्रांतीमध्ये अडथळा येऊ नये म्हणून त्याने देवाला सांगितले की सध्या माझे वडील झोपले आहेत, त्यामुळे तुम्ही या विटेवर उभे राहून थांबा। यानंतर तो पुन्हा वडिलांचे पाय दाबण्यात मग्न झाला। भगवान आपल्या भक्ताच्या आदेशाचे पालन करत दोन्ही हात कमरेवर आणि पाय दुमडून विटेवर उभे राहिले। विटेवर उभे राहून भगवान श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या रूपाने लोकप्रिय झाले आणि त्यांना भगवान विठोबा म्हणून ओळखले गेले। या स्थानाला पुंडलिकपूर आणि नंतर विकृत रूपात पंढरपूर म्हटले गेले। पंढरपूर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, जे महाराष्ट्रातील भीमा नदीच्या घाटी सोलापूर शहराजवळ वसलेले आहे। याशिवाय हे वारकरी संप्रदायाचे संस्थापक ठिकाण आहे। येथेच वारकरी पंथाचा उगम झाला, जो भगवान विठ्ठलाची पूजा करतो। दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठल नामाचा जयघोष करत 15 दिवसांची पायी यात्रा करतात। ही यात्रा देहू ते पंढरपूर दरम्यान काढली जाते। हा प्रवास 800 वर्षापासून अखंड चालू आहे। यामध्ये विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक झेंडे आणि दिंडी घेऊन पायी या तीर्थक्षेत्री पोहोचतात। या प्रवासात भाविक देहूपासून सुरू होऊन जेजुरी मार्गे पंढरपूरला पोहोचतात। ज्ञानदेव माऊलीच्या दिंडीच्या नावाने त्यांना दिंडी म्हणून ओळखले जाते।